नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील मागील तासाला राज्यशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला होता. प्रकरणाचं नाव आहे निवडणूक प्रक्रिया. आपण थोडंसं मागच्या तासाला काय शिकलो त्या संबंधी माहिती घेऊया. आपण पाहिलेलं होतं की भारताची जी ही लोकशाही आहे, या लोकशाहीची वाटचाल, जी यशस्वी वाटचाल चालू आहे, त्याच्यामध्ये निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे. त्याचं कारण असं आहे, भारतातली लोकशाही ही प्रतिनिधी मार्फत चालवली जाते आणि प्रतिनिधींची निवड करण्याची प्रक्रिया, जरी लोक प्रतिनिधी निवडत असले तरी ती जी प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमार्फत निवडणुका होतात, ती अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून संविधानाच्या 324 कलमाने जे सूचित केलेलं आहे त्यानुसार निवडणूक आयोगामार्फत ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असते. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की भारताचा निवडणूक आयोग संपूर्ण भारतासाठी आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग हे आपल्या देशातील निवडणुका घेणारे महत्वाचे घटक आहेत. त्यानंतर आपण हेही पाहिलेलं होतं की या निवडणूक आयोगाची रचना कशी असते. तर एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्याच्या जोडीला 2 निवडणूक आयुक्त अशी ही रचना असते आणि यांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते. अर्थात यांना एखाद्या राजकीय कारणावरून सहजासहजी पदभ्रष्ट करता येत नाही, हे देखील आपण पाहिलेलं होतं. तर ही झाली निवडणूक आयोगाची रचना. मग आता मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांना सहाय्यक 2 निवडणूक आयुक्त, हे जरी असले तर मुख्य निवडणुकीच्या संदर्भातली सर्व कामं करणारा निवडणूक आयोगाचा कर्मचारी वर्ग कोणता. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की निवडणूक आयोगाला स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतो, तर शासकीय विभागातले अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक हे सर्वजण निवडणूक आयोगाकडे ज्या ज्या वेळी निवडणुकीची कामं असतात त्यावेळी कर्मचारी म्हणून तेवढ्यापुरतं काम ते करतात. त्यानंतर आपण मग पाहिलं तर निवडणूक आयोगाची कामं कोणती, रचना पाहिल्यानंतर पाहिलं होतं कामं कोणती. त्याच्यामध्ये पहिलं काम पाहिलं होतं मतदार याद्या तयार करणं. 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन तरुणाचं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणं आणि मृत व्यक्तींची नावं कमी करणं, त्यालाच म्हणलेलं आहे मतदार याद्या तयार करणं. हे निवडणूक आयोगाचं पहिलं काम. दुसरं काम आपण पाहिलेलं होतं की निवडणुकांचं वेळापत्रक व कार्यक्रम तयार करणं. कारण आपण पाहिलं होतं भारत हा खूप मोठा देश आहे, एका वेळी सर्व निवडणुका घेणं भारताला शक्य नाही आणि म्हणून या ठिकाणी टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याची जबाबदारी असते निवडणूक आयोगावर. त्याच्यासाठी वेळापत्रक तयार केलं जातं, तसा कार्यक्रम तयार केला जातो. हे झालं निवडणूक आयोगाचं दुसरं काम. त्यानंतर तिसरं काम असतं उमेदवाराची छाननी करणं. लोकशाही आहे, लोकशाहीने सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या ज्या काही उमेदवारांच्या पात्रतेसाठी अटी असतील त्या अटी असणारे सर्व उमेदवार ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची ते अर्ज करू शकतात. मात्र त्यामध्ये असणाऱ्या अटीतटींची शर्तता, त्यांनी दिलेली माहिती अचूक आहे का याची तपासणी छाननी निवडणूक आयोगामार्फत केली जाते. त्याच्यानंतर चौथं पुढचं काम येतं ते विविध पक्षांना मान्यता देणे. आता बरेचसे पक्ष निर्माण झालेले आहेत का, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनही काही आहेत. मात्र नवनवे पक्ष जेव्हा निर्माण होतात किंवा आहे त्या पक्षात फूट पडून जेव्हा एखादा त्यातूनच नवीन पक्ष निर्माण होतो, तेव्हा अशा पक्षाला मान्यता देण्याचं काम देखील निवडणूक आयोगाला करावं लागतं. आणि सगळ्यात शेवटचं 5वा मुद्दा किंवा 5वं त्याचं निवडणूक आयोगाचं काम आपण पाहिलं होतं, निवडणुकी संबंधी असणारे वाद सोडवणं. अशी निवडणूक आयोगाची आपण 5 कामं पाहिलेली होती. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला विचारला जातो.
त्यानंतर आपण पाहिलेलं होतं मतदारसंघाची पुनर्रचना. लोकसभेतील एकूण 543 मतदारसंघ आहेत, तेवढेच उमेदवार असतात, तेवढेच मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघाची निर्मिती करण्याचं काम निवडणूक आयोग करत असतं. त्याची परिसीमन समिती असते आणि त्या समितीच्या सहाय्याने निवडणूक आयोग मतदारसंघ निर्मितीचं काम करत असतो. तो अर्थात लोकसंख्येवर ठरतो. त्याची सविस्तर माहिती मी काल तुम्हाला दिलेली आहे. आता आपण निवडणूक प्रक्रिया या प्रकरणामध्ये जे टप्पे पाहिले त्याविषयी मी माहिती सांगितलेली आहे की भारताच्या लोकशाहीसाठी प्रतिनिधित्व महत्वाचे, प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक महत्वाची, निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोग महत्वाचा आहे, निवडणूक आयोगाला मग निवडणूक आयोगाची रचना कशी आहे, निवडणूक आयोगाची निर्मिती कोण करतं, त्याला मान्यता कुणाची आहे, हा निवडणूक आयोग कोणकोणती कामं करतो, या सर्वांची माहिती घेतल्यानंतर आता आपण वळणार आहोत निवडणूक प्रक्रिया. आता पहा निवडणूक प्रक्रिया कशी होते. तुम्ही जर डोळसपणे आपल्या आत्ताच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यकाल जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला हे सगळे मुद्दे लगेच पटापटा समजतील. पहा निवडणूक प्रक्रिया म्हणजे सगळ्यात पहिली प्रक्रियेतला टप्पा असतो तो मतदारसंघाची निर्मिती करणे. या मतदारसंघाची निर्मिती कशी केली जाते याविषयी देखील आपण माहिती पाहिलेली. 543 मतदारसंघ आहेत आपले, हे आपण पाहिलेले आहे मागच्या तासाला. मतदारसंघाची निर्मिती करणं ही निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे जशी निवडणूक प्रक्रियेमधला मतदारसंघ महत्वाचा तसेच मतदार महत्वाचे, म्हणून मतदार याद्या निश्चिती. मतदारसंघाची निर्मिती झाली, ती कशी केली जाते ते आपण पाहिलं. मतदार याद्या तयार कशा केल्या जातात हेही आपण पाहिलं. मतदार याद्यांची निश्चिती करून झाली. आता याच्या पुढचा निवडणूक प्रक्रियेचा टप्पा जो असतो तो म्हणजे उमेदवारांकडून नामांकन पत्र भरून घेणं आणि त्याची छाननी करणं. निवडणुकीसाठी जे जे इच्छुक उमेदवार असतात त्या उमेदवारांकडून नामांकन पत्र भरून घेणं आणि त्याची छाननी करणं. आता याविषयी पण मी मागच्या तासाला सांगितलेलं आहे की जे उमेदवार पात्रतेसाठी ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटीत जर उमेदवार उतरत असेल त्याच्या अटीनुसार त्याने तो फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरत असताना त्यात दिलेली माहिती त्यांनी सर्व खरी माहिती दिलेली आहे का आणि त्याची छाननी निवडणूक आयोगाकडून केली जाते आणि मग सुरू होतो तो निवडणुकीचा प्रचार. आपण परत एकदा पाहूया निवडणूक प्रक्रियेचे टप्पे. मतदारसंघाची निर्मिती करणं, मतदार याद्या निश्चिती करणं, उमेदवारांकडून नामांकन पत्र भरून घेणे व त्याची छाननी करणे आणि मग निवडणूक प्रचाराला सुरुवात. आता त्यानंतर निवडणूक प्रचार नंतर काय येणार आहे, निवडणूक, प्रत्यक्ष निवडणूक. प्रत्यक्ष निवडणूक. मतदारसंघाची निर्मिती झाली, मतदार याद्या तयार झाल्या, उमेदवारांकडून पात्रता अर्ज भरून घेणे झाले, त्याची छाननी झाली.
त्या त्या भागात कोण उमेदवार आहेत ह्याची निश्चिती झाली. त्याची निश्चिती झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रचाराचा कालावधी ठरवतो. असंच आपल्याला कुणालाही कधीही प्रचार करता येत नाही. निवडणूक आयोगाकडून प्रचाराची मुदत दिली जाते. अमुक ते अमुक कालावधीत प्रत्येक उमेदवार आपला प्रचार करू शकतो. मग त्या दरम्यान निवडणुकीचा प्रचार होतो आणि त्याच वेळी निवडणूक कधी होणार ही तारीखही डिक्लेअर केली जाते आणि त्या दिवशी प्रत्यक्ष काय होते, निवडणूक होते. आता प्रत्यक्ष निवडणूक झाल्यानंतर काय असणार आहे तर मतमोजणी. निवडणुकीनंतर येणारा मुद्दा म्हणजे कुठला टप्पा आहे तर मतमोजणी. मतमोजणी झाल्यानंतर काय येणार आहे, निवडणुकीचा निकाल. तुम्ही म्हणाल निवडणुकीचा निकाल लागला म्हणजेच निवडणूक प्रक्रिया संपली. नाही. इथपर्यंत आपण पाहिलंय की मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. तो देशाचा जो भूभाग आहे त्यातल्या लोकसंख्येनुसार मतदारसंघ ठरवले गेले. मग प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदारांच्या अद्ययावत याद्या तयार करण्याचं काम केलं गेलं. त्या याद्या तयार झाल्या. याद्या तयार झाल्यानंतर उमेदवारांकडून नामांकन पत्र भरून घेतली गेली. ते सर्व नियमांच्या अधीन राहून आहेत का, त्यात काही त्रुटी आहेत का, मग काहींची नामांकन रद्दही होतात. त्यानंतर त्याची छाननी झालेली आहे. उमेदवार निश्चित झाले. मग अमुक एक समजा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अमुक अमुक उमेदवार आहेत जाहीर झाले. मग सुरू झाला प्रचार. तोही प्रचार निवडणूक आयोगाने सांगितलेल्या तारखांच्या दरम्यानच केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख आधी डिक्लेअर होते. त्या दिवशी निवडणुका होतात. निवडणुका झाल्यानंतर लगेच मतमोजणी होत नाही. मतमोजणीची तारीख ठरलेली असते. त्यानंतर मतमोजणी होते. मतमोजणी झाल्या मात्र लगेचच त्याच दिवशी निवडणुकीचा काय लागतो, निकाल लागतो. पण तरीही इतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असं होत नाही. एक शेवटचं काम राहतं ते म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात जर काही वाद झालेले असतील तर त्या वादांचं निराकरण. अनेक पक्ष एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असतात. त्या संदर्भामध्ये खटले दाखल झालेले असतात आणि त्या संदर्भात असणाऱ्या वादांचं निराकरण या ठिकाणी करून ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया काय होत असते, पूर्ण होत असते. तुम्ही वहीमध्ये हवं तर मुद्दे लिहून घ्या. निवडणूक प्रक्रिया, या निवडणूक प्रक्रियेचे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. मतदारसंघाची निर्मिती सर्वात प्रथम केली जाते. मतदारसंघाची निर्मिती. त्यानंतर मतदार याद्या निश्चितीकरण केलं जातं. 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व युवकांचा समावेश त्याच्यामध्ये करून घेतला जातो आणि मृत झालेल्या व्यक्तींची नावं कमी केली जातात. त्यानंतर उमेदवारांकडून नामांकन पत्र भरून घेणे, छाननी करणे यासाठी देखील निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने मुदत दिलेली असते. त्या मुदतीत हे काम पूर्ण केलं जातं. त्यानंतर निवडणूक प्रचाराला संमती मिळते. ती तारीख ठरलेली असते. त्या 2 तारखांच्या दरम्यान निवडणूक प्रचार होतो. निवडणूक आयोगाकडून प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख येते. त्याच दिवशी निवडणूक होते. त्यानंतर मध्ये काही दिवस जातात आणि लगेच मतमोजणी होते. ज्या दिवशी मतमोजणी होईल त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होतो आणि निवडणूक प्रक्रियेसंबंधी जर काही कोणाचे वाद असतील तर त्या वादांचं निराकरणही केलं जातं. अशा प्रकारे ही निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. आता पहा, यासाठी
सगळ्यांमध्ये मी सांगत असताना प्रत्येक वेळेला मी सांगितलेलं आहे, मतदारसंघाची निर्मिती केली जाते, मतदार याद्या निश्चित केल्या जातात, त्याच्यासाठी तारखा असतात, उमेदवारांसाठी नामांकन, त्याची छाननी कशी करतात, त्याच्या काही नियम अटी असतात, निवडणुकीचा प्रचार कधीही करता येत नाही, सांगितलेल्या मुदतीतच करावा लागतो, प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख आधीच जाहीर असते, त्याच दिवशी निवडणूक होते, त्या वेळेतच निवडणूक होते, मतमोजणी करताना किंवा लोक मतदान करतात त्यावेळेला जिथे मतदान होतं तिथे सर्व पक्षांचे लोक आतमध्ये असतात, मतमोजणीच्या ठिकाणी असतात किंवा निवडणुकीचा निकाल लागतो त्या दिवशी असतात. हे सगळं करत असताना मी प्रत्येक वेळेला काही नियम असतात, काही अटी असतात, ह्याच दरम्यान होतं असं जे बोलले त्याला म्हणतात आचारसंहिता. तर त्याविषयी आता आपण माहिती बघूया. आता सर्वात प्रथम आचारसंहिता हा आपला मराठीतला एक शब्द आहे. तुम्ही शाळेमध्ये येतात तर अमुक गणवेशातच आलं पाहिजे, अमुक वेळेतच आलं पाहिजे, शाळा अमुक वेळेला सुटेल, ही जी तुमच्यासाठी निर्माण केलेली आचारसंहिता आहे त्याच प्रकारची आचारसंहिता निवडणुकीसाठी असते. आता पहा, आचारसंहिता म्हणजे काय. मी तुम्हाला सांगितलं की निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार, लोक या सर्वांना निवडणुकी संबंधी काही नियमांचं पालन करावंच लागतं. थोडक्यात सर्वांना निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून होईपर्यंतच्या या दरम्यानच्या काळामध्ये सरकार असेल, कारण त्यावेळेला कुठलं तरी सरकार असणार ना, जे काही सरकार असेल त्या सरकारला, जे काही राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असेल त्या सर्व राजकीय पक्षांना, उमेदवारांना आणि मतदारांना देखील निवडणुकीच्या संदर्भात काही नियम असतात, त्या नियमांचं पालन करावं लागतं. त्याला म्हणलेलं आहे आचारसंहिता. आणि म्हणून मी अगोदर तुम्हाला तुमच्या शाळेचं उदाहरण दिलं की तुम्हाला शाळेत येताना अमुक एक ड्रेस घालूनच यावा लागतो, इतक्या वाजताच शाळेत यावं लागतं, दर रविवारी शाळेला सुट्टी असते. तर ही सगळी आचारसंहिता आहे तुम्हा विद्यार्थ्यांची. तशीच आचारसंहिता म्हणजे एक नियमावली आहे निवडणुकीच्या संदर्भातली. निवडणुकीपूर्वी काही काळ आणि निवडणूक होईपर्यंत, त्यानंतर निवडणुकीच्या दरम्यान देखील सरकार असेल, राजकीय पक्ष असतील, उमेदवार असतील, मतदार असतील, म्हणजे जवळजवळ सर्व चालेल, या सर्वांना काही नियमांचं पालन करावं लागतं. त्याला म्हणलेलं आहे आचारसंहिता. आणि या नियमाला शासनाला सुद्धा त्याचा भंग करता येत नाही. सर्वांना या आचारसंहितेचं पालन करावंच लागतं. लिहून घ्या, आचारसंहिता म्हणजे काय. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष, मतदार या सर्वांना निवडणुकी संबंधी जसं तुम्हाला शाळेसंबंधी तसं इथं निवडणुकी संबंधी कोणत्या नियमांचे पालन करायचे,
कोणत्या नियमांचे पालन करायचे ते आचारसंहितेत स्पष्ट केले जाते. निवडणुकीपूर्वी काही काळ निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष, मतदार या सर्वांना निवडणुकीच्या संदर्भात कोणत्या नियमांचे पालन करायचे ते आचारसंहितेत सांगितले जाते किंवा ज्या नियमांचे त्यांनी पालन करायचे त्याला आचारसंहिता असे म्हटले जाते. आता पहा, त्याचं कारण आहे की आचारसंहिता लागू करण्याचं कारण आहे. भारतातल्या निवडणुका ह्या जास्तीत जास्त खुल्या वातावरणात न्याय्य पद्धतीने होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यात आचारसंहितेचा समावेश केलेला आहे. म्हणजे एकतर कुणाला कुणाचं दडपण राहणार नाही किंवा सरकारी लोकांवरती, कारण सरकारी कर्मचारी हे त्यावेळेला ज्या सरकार सत्तेत आहे त्यांचा दबावाखाली ते आणू शकतात आणि म्हणून ती आचारसंहिता केलेली आहे. म्हणजे थोडक्यात न्याय सर्वांना मिळावा, न्याय्य वातावरणात, खुल्या वातावरणात या निवडणुका व्हाव्यात आणि आयोगाला आपलं सर्व अधिकार वापरून या निवडणुकीमध्ये होणारा कुठल्याही प्रकारचा गैरवापर जो आहे तो टाळता यावा, न्याय्य पद्धतीने खुल्या वातावरणात निवडणुका घेता याव्यात म्हणून ही आचारसंहिता काय केलेली आहे, निर्माण केलेली. आता पहा, आचारसंहितेचा भंग झाला तर कारवाई देखील केलेली दिसून येते आणि अशा प्रकारे कारवाई होते म्हणून लोक बिनधास्त होतात. आश्वस्त शब्द वापरलेला आहे तुमच्या पुस्तकात. लोकांना खात्री पटते की निवडणूक आयोग आहे आणि मग निवडणूक आयोगाच्या आधाराने लोक या आचारसंहितेच्या आधाराने बिनधास्तपणे मतदान करू शकतात आणि म्हणून आचारसंहितेला काय आहे, महत्व आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हान. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की मुक्त आणि न्याय निवडणुका घेता आल्या पाहिजेत. मग आता भारतात घेता येत नाहीत का, घेतल्या जातात का की घेतल्या जातात पण तरीही त्यांच्या समोर काही आव्हानं आहेत. निवडणुका होत आहेत, न्याय मिळतोय सर्वांना, मुक्त वातावरण आहे, तरी देखील अशा प्रकारच्या निवडणुका घेणं एवढ्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या लोकशाहीतील या भारत देशापुढं आव्हानाचंच काम आहे. कारण हे जरी सगळं घडत असलं तरी निवडणुकीत 100% गैरव्यवहार होत नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण इथून पाठीमागे असे गैरव्यवहार उघड झालेले आपण पाहिलेले, ऐकलेले आहेत. म्हणून आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हान. आचारसंहितेची व्याख्या तुम्ही सर्वांनी लिहून ठेवायला हवी आहे. लिहून घ्या. निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकी दरम्यान सरकार, राजकीय पक्ष, मतदार या सर्वांना निवडणुकी संबंधी कोणत्या नियमांचे पालन करायचे ते आचारसंहितेत स्पष्ट केले जाते. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. या ज्या काही निवडणुका आहेत या मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हान.
व न्याय, सॉरी ते शब्द लिहायचा चुकलेला आहे, मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हान. मी आताच तुम्हाला म्हणलो की मुक्त व न्याय्य निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत, घेतल्या जातात, पण तरी देखील भारत हा खूप मोठा लोकसंख्या असणारा देश आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या निवडणुका घेण्यासमोर काही संकट आहेत, ज्याला आव्हान असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या देशाचा जर विस्तार पाहिला आणि मतदार संख्या जर घेतली तर खरोखरच ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. लोकसंख्या जितकी जास्त तिथे असंख्य प्रश्न मोठे असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की भारताची लोकसंख्या जास्त असल्या कारणाने, त्यातल्या त्यात पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये लोकसंख्या जास्त असल्या कारणामुळे हा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत आणि खूप संकटांना तोंड द्यावं लागतंय. अगदी अशीच काहीशी स्थिती निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील असते. भारताची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे ही निवडणूक हे एक आव्हान आहे. मग आता पहा, कायदा आहे, निवडणूक आयोगाने आचारसंहिता सांगितलेली आहे, शिवाय कायदाही निवडणूक आयोगाला सपोर्टेबल आहे. असं असताना देखील या आव्हानांना कायद्याच्या चौकटीत राहून सामना करावा लागतो. त्यातले काही आव्हानं आपण पाहणार आहोत. पहिलं मगाशी मी सांगितलेलं निवडणुकामधील आर्थिक गैरव्यवहार. आता पहा, निवडणुकांमध्ये कुठले कुठले आर्थिक गैरव्यवहार होतात. आपण या सर्व गोष्टी अनेक वेळेला अनेक माध्यमांच्या मार्फत ऐकलेले असतात. आता तर व्हॉट्सअप वगैरे करून असे मेसेज नेहमी व्हायरल होत असतात की उमेदवारांनी मतदारांना पैसे वाटले किंवा एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी किंवा माघार घेण्यासाठी पैसे दिले. तर यासारख्या गोष्टी आर्थिक गैरव्यवहार किंवा मतदानासाठी मतदारांना पैसे देऊन मतदान विकत घेतलं गेलेलं आहे वगैरे वगैरे, भेटवस्तू वाटलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार भारतासारख्या देशामध्ये अगदी होतच नाही असं नाही, तर काही प्रमाणामध्ये होतो असं ऐकण्यात आहे, वाचण्यात येतं आपल्या. आणि त्याला रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची पथकं असतात, ती सातत्याने त्यांच्यावरती वॉच ठेवून असतात आणि निवडणूक आयोग हा आर्थिक गैरव्यवहार कसा रोखता येईल यासाठी आव्हान स्वीकारून प्रयत्न करत असतो. आता पहा, आपण पाहिलं की मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरच्या आव्हानात पहिलं आव्हान आहे ते आर्थिक गैरव्यवहार आणि दुसरं आव्हान आहे ते म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार. आता मग गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार म्हणजे भारत हा लोकशाही असणारा देश आहे. लोकशाहीने सर्वांना आचार विचार उच्चार स्वातंत्र्य दिलेलं आहे, विकासाच्या संधीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याचाच आधार घेत, संविधानातील या मूल्यांचा आधार घेत भारतामध्ये निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला वयाची ठराविक अट पूर्ण केल्यानंतर निवडणूक लढवता येते. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे अनेक गुन्हेगार निवडणुकीसाठी उभे राहतात नव्हे तर अनेक गुन्हेगारांनी अशा प्रकारे निवडणुका जिंकलेल्या देखील आहेत, ते निवडून देखील आलेले आहेत. कधी कधी हे गुन्हेगार तुरुंगात जातात, परंतु त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती पाठीमागे निवडून येतात. म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोक
लोकशाहीमध्ये निवडून येतात आणि त्या ठिकाणी राज्यकारभारात सहभागी होतात, हे कुठंतरी लोकशाहीला काय लांछनास्पद आहे. परंतु आपण अनेक फिल्ममधून हे बघितलेलं आहे, वर्तमानपत्रातून वाचत असतो. असे लोक आहेत, विशेष करून मोठमोठ्या शहरांमध्ये ही स्थिती पाहायला मिळते. आणि असं जर असेल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही जर तो उमेदवाराला एखादा पक्ष तिकीट देत असेल तर ते चुकीचं आहे. तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग हे राजकारणाचं गुन्हेगारीकरण तर होणार नाही ना, याकडे लक्ष ठेवून असतं. आणि त्याचबरोबर निवडणुका आयोगाला मुक्त वातावरणात ह्या निवडणुका घेण्यामध्ये जर गुन्हेगार उमेदवार असेल तर कुठली अडचण तर येणार नाही ना, याकडे देखील ते काय करून असतात, लक्ष ठेवून असतात. अर्थात भारताच्या स्वातंत्र्यामध्ये सांगितलेल्या मूल्यांमुळे काही अंशी ह्या गुन्हेगार लोकांना त्यांच्यावर बंधनं आणायला शासन, संविधान, कायदा, निवडणूक आयोग सर्वजण काय होतात, कमी पडतात. तर अशा प्रकारे मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरच्या आव्हानामधलं पहिलं आव्हान आर्थिक गैरव्यवहाराचं आहे. दुसरं आव्हान आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांचं आहे. आणि तिसरं आव्हान आहे ते निवडणुकांमध्ये होणारा हिंसाचार. आता पहा, इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या असंख्य घटना पाहायला मिळालेल्या आहेत की निवडणुकीच्या दरम्यान 2 गटामध्ये मारामाऱ्या झाल्या, उमेदवारांची पळवापळवी झाली किंवा खून झाले वगैरे वगैरे. तर आताच्या काळामध्ये ह्या घटनांना काही प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, अंकुश त्याच्यावरती आलेला आहे. परंतु पूर्वी असंख्य प्रकारे हिंसाचाराच्या घटना या निवडणुकीच्या दरम्यान घडत होत्या आणि ही हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. जसं आपण मगाशी पाहिलं की इथं जर कुठल्याच पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही तर गुन्हेगारीला आळा बसू शकतो. कुठल्याच उमेदवाराने निवडणुकीत आर्थिक व्यवहार केला नाही, गैरव्यवहार, तरीही देखील निवडणुका मुक्त व न्याय्य वातावरणात होऊ शकतात. आणि निवडणुकीत जर हिंसाचार थांबवायचा असेल तर प्रत्येक पक्षाने असं ठरवलं पाहिजे की हिंसा रोखण्याची जबाबदारी आपली आहे. कारण शेवटी हिंसाचार करणारे हे त्यांचेच कार्यकर्ते असतात. आणि म्हणून निवडणुकीमध्ये होणारी हिंसा हेही एक मोठं आव्हान आहे. निवडणुकी दरम्यान होणारं हे हिंसेचं प्रमाण जर घटवायचं असेल, जे घटत चाललेलं आहे, त्यासाठी हिंसा रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, पुढाऱ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे राजकारणावर आपल्याच कुटुंबातील प्रभाव राहील यासाठी नातेवाईकांनाच निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होते. कौटुंबिक मक्तेदारी. आता पहा, कौटुंबिक मक्तेदारीमध्ये हा मुद्दा सांगत असताना तुमच्या डोळ्यासमोर अशी असंख्य घराणी येतील भारतातील, महाराष्ट्रातील, की ज्यांची पिढी, ज्या 3 पिढ्या, 4 पिढ्या, 5 पिढ्या ह्या खासदार आहेत, आमदार आहेत, राज्यसभेवर आहेत, लोकसभेवरती आहेत किंवा एखाद्या पक्षाच्या निर्मितीपासून आजपर्यंत पक्ष चालवण्यामध्ये तेच पक्षाध्यक्ष आहेत, त्यांचीच पुढची पिढी उमेदवार म्हणून उभी राहतीये, पंतप्रधान तेच होत आहेत, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री तेच होत आहेत, त्यांचा पुढे आमदार म्हणून त्यांचा मुलगा निवडून येतोय, मुलगी येते, जावेत. याला म्हणलेलं आहे बा कौटुंबिक मक्तेदारी. म्हणजे एकाच कुटुंबाकडे कायम राजकारणाचा वारसा त्या भागाचा चालू राहणे. आणि हे देखील विघातक आहे, कारण केवळ तो एखाद्या मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्याला उमेदवारी दिली जाते, परंतु त्याच्यापेक्षाही पात्र असणारा एखादा खरोखरच चांगला उमेदवार असतो, जो राजकारण चांगला करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त वेल एज्युकेटेड असतो, त्याच्याकडे समाजाच्या विकासाच्या अनेक योजना असतात,
परंतु केवळ त्याला कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे तो निवडणुकीमध्ये मागे पडतो आणि त्याच घराण्यातील पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला उमेदवारी देऊन पुन्हा पुन्हा निवडून आणलं जातं आणि एक कौटुंबिक मक्तेदारी निर्माण केली जाते. तर इथं देखील लोकांनी विचार करणं, आता व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुणीही उभं राहू शकतं, म्हणून त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्ती सुद्धा उभ्या राहू शकतात. मात्र या ठिकाणी त्या कुटुंबांनी विचार करणं गरजेचं आहे की ही मक्तेदारी संपून खऱ्या अर्थाने भारतात लोकशाही निर्माण होण्यासाठी योग्य उमेदवारांना उमेदवारी देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पहा, आपण हे काही मुद्दे पाहिले होते मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरच्या आव्हानाचे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं आर्थिक गैरव्यवहार कसा चालतो निवडणुकीमध्ये, तो रोखता येऊ शकतो. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार निवडणुकीत उभे राहतात, त्याला जर पक्षाने कुठल्या उमेदवारी दिली नाही तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण होणार नाही. निवडणुकीतील हिंसाचार वैयक्तिक कारणासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी हिंसाचारापासून प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना दूर ठेवू शकतो. आणि शेवटचा मुद्दा पाहिला होता कौटुंबिक मक्तेदारी देखील आता पुढाऱ्यांनी थांबवली पाहिजे. जगामध्ये लोकशाही जर आपली आणखी यशस्वी व्हावी वाटत असेल, खरंच देश महासत्ता बनावा असं वाटत असेल, तर त्या ठिकाणी वेल एज्युकेटेड, चांगल्या योजना असणारे उमेदवार देण्यासाठी कौटुंबिक मक्तेदारी सोडून देण्याचा विचार भारतातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या राजकीय नेत्यांनी केला पाहिजे. आता यासाठी निवडणूक सुधारणा हा पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. निवडणूक सुधारणा म्हणजे पहा, निवडणूक ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवरच भारतासारख्या देशाच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढत जाईल आणि म्हणून आपल्याला या पाठांमध्ये काही सुधारणा निवडणुकांमध्ये करता येतील का हे सुचवलेलं आहे. आणि ते शेवटी त्यांनी असं म्हणलेलं आहे, तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा सुचवू शकता. आणि हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो की आपल्या भारतातील लोकशाही ही निवडणुकांवर अवलंबून आहे आणि त्यामुळे योग्य सुधारणा झाल्यास ही निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवता येईल. यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये आणखी कुठल्या सुधारणा व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं ते सुचवा. तर त्याआधी आपण पाठात काय सांगितलेलं आहे ते पाहूयात, म्हणजे मग त्यानंतर तुम्ही त्या दिशेने विचार करू शकाल. सगळ्यात पहिलं महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या पाठात आपण पाहिलं होतं बा की भारतामध्ये स्त्री उमेदवारांची संख्या कशी वाढत गेली. मला वाटतं आपण अगदी अलीकडच्या या 2010 पर्यंत वगैरे येऊन टप्पा पाहिला तरी 12-17% फक्त स्त्रिया राजकारणात आहे ते पाहिलं. आणि म्हणून त्यांनी पहिलाच मुद्दा उपस्थित केलेला आहे की जर निवडणुकांमध्ये सुधारणा करायच्या असतील तर पहिला मुद्दा आहे महिलांसाठी 50% राखीव उमेदवारी ठेवा आणि त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवारी देतानाच 50% महिलांना उमेदवारी द्यावी व त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणजे स्त्रियांचं राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवणं ही पहिली सुधारणा होईल. पुन्हा एकदा सांगते पहा, निवडणूक सुधारणांमध्ये स्त्रियांचं राजकारणामधलं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षामध्ये जितके उमेदवार ते देणार आहेत त्यातले 50% महिला उमेदवारच द्याव्यात आणि त्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न देखील करावेत. दुसरा मुद्दा मगाशी जो आपण पाहिलेला आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या कुठल्याही उमेदवाराला पक्षाने तिकीट देऊ नये. आपण पाहिलं की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही राजकारणात प्रवेश दिला तर राजकारणाचं सुद्धा गुन्हेगारीकरण होऊ शकतं.
आणि म्हणून राजकीय पक्षांनी त्यांना उमेदवारी देऊ नये या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे. बऱ्याचदा असं होतं, असे गुन्हेगार निवडणुकीला उभे राहतात आणि प्रचारामध्ये ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली असते त्या पक्षाचे बडे बडे नेते सांगत असतात की त्यांना गुन्हेगार अजून न्यायालयाने निवाडा दिलेला नाही, ते अजून गुन्हेगार ठरलेले नाहीत, त्यांच्यावरती फक्त तो आरोप केलेला आहे. खरं काय खोटं काय जनतेला माहिती असतं, त्या पक्षाला माहिती असतं, पक्षाच्या नेत्यांना माहिती असतं. आणि म्हणून जर राजकारणाचं गुन्हेगारीकरण करायचं नसेल तर गुन्हेगारांना राजकारणापासून दूर ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे निवडणुकांचा खर्च हा सगळा सरकारने करावा. आपण पाहिलेलं आहे की निवडणुकांमध्ये अमुक एक खर्च करण्यासाठी पक्षाला संमती दिलेली असते निवडणूक आयोगाकडून, आणि तो खर्च नंतर निवडणूक आयोगाला त्या पक्षाने सादर देखील करायचा असतो. आता तो किती खरा किती खोटा हा संशोधनाचा मुद्दा होईल. आणि म्हणून याच्यावर सगळ्यावरतीच अंकुश लागण्यासाठी निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणारच नाहीत व निवडणुकीतील पैशाचा गैरव्यवहार थांबवता येईल. हा एक महत्वाची सुधारणा म्हणता येईल निवडणुकांच्या संदर्भात इथे पाठातून सुचवलेली आहे. आणि शेवटचं म्हणजे लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करावेत. म्हणजे जे आपण पाहिलं की उमेदवारी अर्ज भरली जाते त्याच्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधित्वाचा जो कायदा आहे त्या कायद्यातच बदल झाला पाहिजे. म्हणजे आता फक्त तो गुन्हेगार झाला, त्याला शिक्षा कोर्टाने ठोठवली, त्याने शिक्षा भोगली आणि तरी त्याचे काही नियम वगैरे त्यालाही काही फाटे आहेत, त्याच्यानुसारच फक्त त्याला डावलता येतं. एरवी एखाद्यावर आरोप आहे, केस चालू आहे, त्याच्यावर 30 केस चालू आहेत, पण तरी तो उमेदवार म्हणून उभं राहू शकतो का? तर अजून कोर्टाने त्याला निर्दोष सोडलेला नाही. आणि भारतातील न्याय प्रक्रिया इतकी लांबलेली असते की तो 5 वर्ष निवडून येऊन सत्ता भोगूनही होते तरीही ती कोर्टाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणून इथे सुचवलेलं आहे की लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यात बदल केला जावा. तर अशा प्रकारे मुक्त व न्याय निवडणुका घेतल्या जाव्यात. तर थोडक्यात आपल्याला या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया संबंधात जो अभ्यास करायचा होता तो झालेला आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला मतपेटी आणि ईव्हीएम मशीनची माहिती दिलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती की आता सध्या निवडणुकीमध्ये मतदान ज्या दिवशी असतं त्या दिवशी मतदान कसं घेतलं जातं. तर जे ते ईव्हीएम मशीन आहे तिथे त्या मशीनमध्ये तिथे गेल्यानंतर बाहेर ऑपरेटर ते प्रशिक्षणार्थी असतात, ते तिथून त्या ठिकाणाहून मशीन चालू करतात. मग आपण तिथं गेल्यानंतर आपल्या समोर यादी येते उमेदवाराची आणि त्याच्या चिन्हांची, आणि आपल्याला ज्याला मतदान करायचं त्याच्या पुढचं फक्त बटन दाबायचं. पण ज्या वेळेला भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या 1950 नंतर आपण पाहिलेलं आहे, पहिली निवडणूक झाली त्यावेळेला भारतासमोर एवढं आव्हान होतं की भारतामध्ये लोकांच्या साक्षरतेचं प्रमाणच फार कमी होतं. आणि मग त्या लोकांना ते उमेदवार ते चिन्ह हे समजणं अत्यंत अवघड होतं. तर अशा परिस्थितीत जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हा असे प्रथम फक्त बॉक्स तयार केलेले होते आणि त्या बॉक्सवरती अमुक एक चिन्ह लावलेली होती पक्षांची, आणि त्या चिन्हानुसार लोकांना काय सांगितलेलं होतं की तुम्हाला यापैकी ज्याला मत द्यायचे तिथे तुम्ही जाऊन फक्त एक कोरी चिठ्ठी त्याच्यामध्ये टाकायची. म्हणजे अशा प्रकारे 20 लाख मतपेट्या त्यावेळेला पहिल्या निवडणुकीला तयार केल्या गेल्या होत्या. अर्थात हळूहळू हळूहळू ही प्रक्रिया बदलत गेली. त्यानंतर 1951-52 मध्ये निवडणुकीची जी प्रक्रिया आहे तिथून आकाराला येत 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 1990च्या दशकात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ज्याला आपण ईव्हीएम मशीन म्हणतो, ते आता आलेलं आहे. आणि या ईव्हीएम मशीनद्वारे दर्शवलेल्या मतदानामुळे अनेक फायदे झालेले आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मतपेट्या तयार करणं, त्याच्यासाठी मतदानाची चिठ्ठी बनवणं, यासाठी खूप कागदाचा वापर करावा लागत होता आणि त्याच्यासाठी वृक्षतोड होत होती.
म्हणजे पहिला फायदा निसर्ग संवर्धन, वृक्ष संवर्धन झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये शेवटी एक नोटा म्हणून नोंदवलेलं मतदारांची यादी असते, त्यांचे चिन्ह असतात आणि शेवटी नोटा असतं. NOTA. नोटा म्हणजे काय की तुम्हाला एखाद्याला असं वाटत असेल की वरीलपैकी एकही उमेदवार पात्र नाही असं मला वाटते, तर तो नोटाला मतदान करू शकतो. त्याच्यावरून देखील सरकारच्या लक्षात येतं की या भागामध्ये अशा प्रकारचे सक्षम उमेदवार नाहीत. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मतदान झाल्यानंतर मतमोजणी करताना एक एक चिठ्ठी उघडून त्याचं मतदान काउंट करणं अवघड होतं. आता EVM मशीनद्वारे आपल्याला डायरेक्ट किती वोटिंग झाले हा आकडा मिळतो आणि त्यामुळं मतदान मोजणी करणं देखील सोपं झालेलं आहे. तर EVM मशीनचे हे काही काय आहेत फायदे आहेत. तिथे एक प्रश्न, आणखी एक मुद्दा तुमच्यासाठी सांगितलेला आहे की निवडणुका तुम्ही फक्त ऐकून असतात, सार्वत्रिक निवडणुका, मध्यावधी निवडणुका, पोट निवडणुका म्हणजे काय. तर सार्वत्रिक निवडणुका म्हणजे दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, त्या दर 5 वर्षांनी होत असतात, त्याला सार्वत्रिक निवडणुका असं म्हणतात. मात्र कधी कधी काय होतं, निवडून आलेला सरकार जर मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आलं किंवा आघाडीचं शासन आहे किंवा आता इतर घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतला आणि अशा वेळेला सुद्धा त्याचं बहुमत संपुष्टात येतं, मग अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची जर शक्यता नसेल तर पुन्हा निवडणुका मध्येच घ्याव्या लागतात. म्हणजे 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्याला म्हणलेलं आहे मध्यावधी निवडणुका, म्हणजे 5 वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका. परंतु आलेलं शासन 5 वर्षापर्यंत टिकलं नाही आणि त्या 5 वर्षाच्या दरम्यान मध्येच जर ते अल्पमतात आलं आणि दुसरं कोणी सरकार स्थापन करू शकत नसेल तर निवडणुका घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याला म्हणलेलं आहे मध्यावधी निवडणुका. आणि निवडणुकीचा शेवटचा प्रकार पोट निवडणुका. अर्थात पोट निवडणुका ही पुन्हा एका उमेदवाराच्या बाबतीतली घटना असते. म्हणजे विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधींनी जर राजीनामा दिला, मध्येच राजीनामा दिला 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी, अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा अचानक मृत्यू झाला तर ती जागा निर्माण होते, तर त्या रिकाम्या जागेसाठी, तेवढ्याच जागेसाठी फक्त जी निवडणूक घेतली जाते तिला म्हणतात पोट निवडणुका. तर अशा प्रकारे आपण निवडणुकीच्या संदर्भातली बरीचशी माहिती पाहिलेली आहे. एक शेवटचा मुद्दा आहे की 8 ऑक्टोबर 2010 निवडणूक आयोगाने तज्ज्ञांनी कारण तुम्ही ऐकलं असेल की या EVM मशीन बद्दल देखील काही लोकांच्या तक्रारी आहेत आणि म्हणून 2010 मध्ये निवडणूक आयोगाने एक तज्ज्ञ समिती नेमली. त्यांनी आणि सर्व पक्षांच्या संमतीने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावती ही सुविधा समाविष्ट करण्याचं ठरवलं आणि वोटर व्हेरिफाईड पेपर ट्रायल म्हणतात त्याला. तर ती निवडणूक ज्या दिवशी असते त्या दिवशी सुरुवातीला अगदी ठराविक काही काळापुरती फक्त घेतली जाते. म्हणजे त्याच्यावरून हे पडताळून पाहता येतं की एखाद्या व्यक्तीने दिलेलं मत त्याच व्यक्तीला गेलेलं आहे की नाही. ते तिथल्या तिथं फक्त त्या व्यक्तीला ट्रायल घेऊन दाखवली जाते. 1-2 व्यक्तींची ट्रायल झाली की ते आपोआपच तिथे सर्वांना समाजामध्ये तो प्रचार होतो की EVMचं मशीन व्यवस्थित चालतं. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये आचारसंहिता कशाला म्हणायचं, निवडणुकीच्या प्रक्रियेचे पूर्ण टप्पे कोणते आहेत, त्यानंतर मुक्त व न्याय्य वातावरणात भारतासारख्या लोकशाहीच्या निवडणुका होण्यासाठी कोणती आव्हानं आहेत आणि ही आव्हानं जर दूर करायची असतील तर कुठल्या सुधारणा केल्या पाहिजेत याचा अभ्यास केलेला आहे. सर्वांनी या धड्याचा देखील गृहपाठ लिहायचा आहे. पहिला आणि दुसरा आपल्या राज्यशास्त्राची 2ही प्रकरणं झालेली आहेत. या 2ही प्रकरणाचा अभ्यास करायला गृहपाठ लिहायचा आहे. काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करू शकताय आणि आपण पुढच्या तासाला 3रं राजकीय पक्ष हे प्रकरण पाहणार आहोत. भारतामध्ये अस्तित्वात असणारे विविध राजकीय
पक्ष. तर तोपर्यंत तुम्ही हे 2 गृहपाठ लिहून ठेवायचे. थँक्यू.